शंकर रामाचे सखा, शंकर रामाचे स्वामी, शंकर रामाचे सेवक, राम शंकराचे सखा, राम शंकराचे स्वामी, राम शंकराचे सेवक, एकमेकाचे भक्त आहे, एकमेकाचे मालक आहे, एकमेकाचे मित्र आहे। आणि म्हणून रामचंद्र भजन करतात ते महादेवाचं, आणि महादेव जी भजन करतात ते श्रीरामाचं। गोंधळी म्हणावं, गडी जबरदस्त आहे, नाही म्हणावं, वेश गोंधळांचा आहे, राम राम कुठनाला तुळजापुरावर बस तशीच भानगडी इथे आहे। सीते म्हणावं जगन्माता आहे, माते म्हणावं तर सीतेच्या रूपात आहे, म्हणून सीतेही म्हणत नाही, मातेही म्हणत नाही, रामचंद्रजीनं नमस्कार करून एवढंच म्हटलं, अरे मेरे पिता शंकर जी का है। झालं, घाबरून गेली सती। सतीच्या लक्षात आलं या बुवानं ओळखलं मला, फक्त मम्मीच म्हणायचं शिल्लक ठेवलं, डॅडीचं नाव घेतलं। हुशारी पहा देवाची। आणि मग भयभीत झाली, खाली बसली, डोळे मिटले सतीनं, पुन्हा उघडले, राम लक्ष्मण सीता तिघ दिसतात, पुन्हा डोळे मिटले उघडले तर राम सीता सिंहासनावरती पुढे सेवा करतात, पुन्हा राम डोळे मिटले उघडले तर राम लक्ष्मण झाडं कवटाळून रडतात, पुन्हा डोळे मिटले उघडले, राम नाही लक्ष्मण नाही कोणी नाही। आता भयभीत झालेली सती महादेवाकडे निघाली, पण महादेवरावला सगळे कळालं होतं, न सांगता तुम्हा कळो येते अंतर, न जाणे अंतरीचे सकाळी नारायण। शंकराला कळालं होतं हे माझ्या आईच्या रूपात गेली, सीतेच्या, कारण महादेवराव सीतेला आई म्हणतात ना, माझ्या आईच्या रूपात गेली, हिच्यासोबत आता जर पत्नीत्वाचा संबंध ठेवला तर जगातल्या भक्तीच्या नात्याला कलंक, महादेवजी अडचणीत आहे। पण महादेवाला माहिती होतं हे खोटं बोलणार आहे। आल्या आल्या विचारलं महादेवाने, कशी काय घेतली परीक्षा? कचून परीक्षा लिहिणे गोसाई, काय कचून परीक्षा लिहिणे गोसाई?